गावाच्या शेवटच्या टोकाला एक जुना वाडा उभा होता. लोक त्याला देशमुखांचा वाडा म्हणायचे, पण मागच्या काही वर्षात त्याचं नाव बदललं होतं माळ्यावरचा वाडा. कारण लोक म्हणायचे त्या वाड्याच्या माळ्यावर काहीतरी आहे. अनिकेत जवळजवळ 10 वर्षांनी गावात परत आला होता. शहरात नोकरी, धावपळ आणि एकटेपण या सगळ्यांपासून कंटाळून तो काही दिवस शांततेसाठी आला होता. आई वडील गेल्यावर वाडा रिकामा पडला होता. रात्री तिकडे जाऊ नकोस, शेजारचा गणपत काका म्हणाला. का? अनिकेत हसत म्हणाला. काकांनी उत्तर दिलं नाही, फक्त त्याच्या डोळ्यात काहीतरी भीती चमकली. वाडा मोठा होता, जाड भिंती, लाकडी खिडक्या आणि वर माळा. अनिकेतने खालील खोली साफ करून झोपायची तयारी केली. रात्र झाली, वारा नव्हता, तरी खिडकी थोडी थोडी कर्कश आवाज करत होती. तो झोपायचा प्रयत्न करत होता तेव्हा ठक ठक वरून आवाज आला. माळ्यावरून. तो थोडा वेळ थांबला. उंदीर असतील, त्याने स्वतःला समजावलं. पण मग कोणीतरी चालत असल्यासारखा आवाज, हळू, सावकाश, जाणीवपूर्वक. दुसऱ्या दिवशी सकाळी अनिकेतने माळ्याचं दार उघडायचा प्रयत्न केला. दार घट्ट बंद होतं. जुनं कुलूप होतं, पण कुलूप बाहेरून नव्हतं, आतून लावलेलं होतं. हे कसं शक्य आहे? तो स्वतःशीच पुटपुटला. गणपत काका पुन्हा भेटले. त्या माळ्याला हात लावू नकोस, त्यांनी कठोर आवाजात सांगितलं. का? तिथे काय आहे? काकांनी नजर चुकवली. तुझ्या वडिलांनीही उघडायचा प्रयत्न केला होता, मग ते वेगळेच झाले. त्या रात्री अनिकेत जुन्या कपाटात शोध घेत होता. त्याला एक डायरी सापडली, त्याच्या वडिलांची. त्याने वाचायला सुरुवात केली. माळ्यावर काहीतरी आहे. आवाज रोज वाढत आहेत. सुरुवातीला उंदीर वाटले, पण आता स्पष्ट पावलांचे आवाज येतात. काल दारावर कोणीतरी आतून ठोठावत होतं. आज मी आवाज ऐकला, माझं नाव घेत होतं. अनिकेतचा घसा कोरडा पडला. त्या रात्री अनिकेत ठरवून जागाच राहिला. मध्यरात्री ठक ठक. मग अनिकेत, तो आवाज अगदी त्याच्या आईसारखा. तो थिजला. आईला जाऊन 15 वर्ष झाली होती. अनिकेत, वर ये. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. तो नकळत उठला. पाय आपोआप जिन्याकडे वळले. जिन्यावर चढताना प्रत्येक पायरी कर्कश आवाज करत होती. वर पोहोचल्यावर माळ्याचं दार अर्धवट उघडं होतं. आतून काळोख ओसंडत होता. जणू प्रकाशच आत जायला घाबरत होता. अनिकेतने दार ढकललं. आत थंड हवा होती, असह्य थंड. माळ्यावर काहीच नव्हतं, फक्त कोपऱ्यात एक जुनं आरशासारखं काहीतरी. तो पुढे गेला. आरशात त्याचं प्रतिबिंब दिसत होतं, पण ते हालत नव्हतं. तो हलला. प्रतिबिंब स्थिरच. मग प्रतिबिंबाने स्वतःहून हसायला सुरुवात केली. आरशातून हात बाहेर आला, काळा, सुकलेला. त्याने अनिकेतचा हात पकडला. तू परत आलास, आम्हाला हवं होतंस. त्या आवाजात अनेक आवाज मिसळले होते. आई, वडील आणि अनोळखी लोक. अनिकेतने जोर लावून हात सोडवला. तो मागे पडला. त्याला वडिलांची डायरी आठवली. हे आरशातलं नाही, हे माणसांच्या आठवणी खातं, त्यांच्या आवाजात बोलतं. एकदा आत गेलं की परत येत नाही. अनिकेत धावत खाली आला. सकाळ झाली. तो गाव सोडून जायला निघाला. गणपत काका विचारतात, गेलास का वर? अनिकेत काही बोलला नाही, फक्त हसला. तेच हसू जे आरशातल्या प्रतिबिंबाने केलं होतं. त्या दिवसानंतर वाडा पुन्हा रिकामा झाला. पण गावात नवा किस्सा सुरू झाला. रात्री वाड्यातून 2 आवाज येतात, एक अनिकेतचा आणि दुसरा त्याच्यासारखाच. अनिकेत गाव सोडून गेला, पण कथा तिथे संपली नाही. 2 महिन्यांनी
गणपत काका अचानक आजारी पडले. ते काहीतरी पुटपुटत होते. तो परत आलाय, पण तो एकटा नाही. गावात कुजबूज सुरू झाली, कारण देशमुखांच्या वाड्यात पुन्हा दिवे दिसायला लागले होते. रोहन, एक यूट्यूबर, हॉन्टेड प्लेसेसवर व्हिडिओ बनवणारा, त्याला या वाड्याची माहिती मिळाली. हा कंटेंट भारी आहे, तो हसत म्हणाला. गावकऱ्यांनी त्याला थांबवायचा प्रयत्न केला, पण तो म्हणाला, भूतं नसतात, सगळं मानसशास्त्र आहे. तो वाड्यात राहायला गेला. पहिल्या रात्री त्याने कॅमेरा सेट केला. आज आपण त्या प्रसिद्ध माळ्याचा तपास करणार आहोत, तो व्हिडिओत बोलत होता. रात्र शांत होती, पण कॅमेऱ्यात वरच्या मजल्यावर सावली हलताना दिसत होती. रोहनने वर पाहिलं, तिथे काहीच नव्हतं. दुसऱ्या रात्री त्याने लाईव्ह स्ट्रीम सुरू केला. गाईज, इफ एनिथिंग हॅपन्स यू विल सी इट लाईव्ह, तो म्हणाला. चॅटमध्ये अचानक मेसेज आला, मागे बघ. रोहन हसला, क्लासिक प्रँक. पण मग सगळ्यांनी एकच मेसेज टाकायला सुरुवात केली, मागे बघ. रोहन हळूच वळला. त्याच्या मागे कोणीतरी उभं होतं. कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत होतं. तो चेहरा अनिकेतचा होता, पण डोळे पूर्ण काळे आणि हसू अस्वाभाविक तुटक. तू नवीन आहेस, त्या चेहऱ्याने म्हटलं. रोहन ओरडला. लाईव्ह अचानक बंद झालं. गावकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी वाड्यात जाऊन पाहिलं. रोहन नव्हता, फक्त त्याचा कॅमेरा सापडला. त्या कॅमेऱ्यात शेवटचा फुटेज. रोहन माळ्याकडे ओढला जात होता. त्याच्या तोंडून आवाज येत होता, पण तो त्याचा नव्हता. गणपत काका शेवटच्या दिवसात एकच गोष्ट सांगत होते, ते एक नाही, ते अनेक आहेत. ते लोकांना घेतात आणि त्यांच्यात मिसळतात, मग ते बाहेर येतात. गावातल्या एका म्हाताऱ्या बाईने गोष्ट सांगितली. पूर्वी त्या वाड्यात एक कुटुंब राहत होतं. त्यांनी माळ्यावर एक आरसा आणला होता. तो साधा नव्हता, तो आरसा जपलेला होता, एक प्रकारचा दरवाजा. एका रात्री संपूर्ण कुटुंब गायब झालं, पण आवाज राहिले. गावात विचित्र गोष्टी घडायला लागल्या. लोक म्हणायचे, त्यांच्या घरात कोणीतरी त्यांच्या आवाजात बोलतंय. आई मुलाच्या आवाजात, मुलगा वडिलांच्या आवाजात. कोणीच खात्री करू शकत नव्हतं खरं कोण. एक दिवस अनिकेत गावात परत दिसला. तो शांत होता, हसत होता. मी ठीक आहे, तो म्हणाला. पण गणपत काकांचा मुलगा थरथरला. हा अनिकेत नाही. गावकऱ्यांनी त्याला प्रश्न विचारले, लहानपणीचे, खाजगी. तो सगळ्यांना बरोबर उत्तर देत होता, पण त्याचा आवाज कधी कधी तुटत होता. जणू दोन लोक एकत्र बोलत होते. एका रात्री अनिकेत अचानक गावातल्या मंदिरात गेला. आरशासमोर उभा राहिला आणि त्याच्या प्रतिबिंबाने डोळे मिचकावले, पण अनिकेत स्थिर उभा होता. गणपत काकांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यसंस्काराला अनिकेतही आला. तो शांतपणे उभा होता. मग त्याने हळूच पुटपुटलं, आता आम्ही जास्त झालो आहोत. त्या रात्री वाड्याच्या माळ्याचं दार पूर्ण उघडलं. आतून अनेक आवाज आले, हसण्याचे, रडण्याचे आणि कुजबुजण्याचे. गावात जे घडत होतं ते आता थांबणार नव्हतं, कारण ते आता वाड्यापुरते मर्यादित राहिले नव्हते. अनिकेत किंवा जो काही होता तो गावात मुक्तपणे फिरत होता आणि त्याच्यासारखे अजून होते. गावात लोक हळूहळू बदलत होते. कोणी अचानक शांत व्हायचं, कोणी अनोळखी हसायचं, कोणी आरशासमोर तासनतास उभं राहायचं. रोहनचा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड झाला. कुणी अपलोड केला माहीत नव्हतं. तो व्हिडिओ व्हायरल झाला. लोकांनी तो मजा म्हणून पाहिला, पण काहींनी काहीतरी वेगळं पाहिलं. व्हिडिओ पाहताना काही लोकांनी सांगितलं, स्क्रीनवर अनिकेत दिसतो, पण काही सेकंदासाठी तो थेट तुमच्याकडे बघतो, तुमच्या डोळ्यात, आणि हसतो. पुण्यात एक मुलगा, आदित्य,
तो रात्री एकटाच तो व्हिडिओ पाहत होता. व्हिडिओ संपल्यावर त्याला वाटलं कोणीतरी त्याच्या मागे उभा आहे. तो वळला, कोणीच नव्हतं. पण त्याच्या फोनच्या काळ्या स्क्रीनमध्ये त्याच्या मागे एक सावली उभी होती. आदित्य दुसऱ्या दिवशी बदललेला होता. आई म्हणाली, "तू ठीक आहेस ना?" तो हसला, पण त्या हसण्यात काहीतरी चुकत होतं. असं 1-2 नाही, शेकडो केस सुरू झाले. लोक म्हणू लागले. व्हिडिओ पाहिल्यावर काही दिवसांनी त्यांना त्यांच्या आवाजात कुणीतरी बोलताना ऐकू येतं. आरशात प्रतिबिंब वेगळं वागायला लागतं. एक मानसशास्त्रज्ञ डॉक्टर सीमा या प्रकरणाचा अभ्यास करत होती. ती गावात आली, वाड्यात गेली, माळ्यावर पोहोचली, आरशासमोर उभी राहिली आणि तिला समजलं, ते भूत नाही, ते शरीर नाही, ते प्रतिबिंब आहे. पण सामान्य नाही, ते आपल्या ओळखीचं प्रतिबिंब आहे. आपला आवाज, आठवणी, सवयी सगळं कॉपी करतं आणि मग आपली जागा घेतं. डॉक्टर सीमाने काही नियम लिहून ठेवले. ते फक्त दिसत नाही, ते शिकतं. ते जितकं जास्त तुम्हाला पाहतं तितकं अचूक होतं. आरसे, स्क्रीन, पाण्यातलं प्रतिबिंब हे त्याचे दरवाजे आहेत. एकदा ते पूर्ण झालं, तुम्ही अदृश्य होता. डॉक्टर सीमाने एक चूक केली. ती आरशाकडे खूप वेळ बघत राहिली. तिने स्वतःचं प्रतिबिंब निरीक्षण केलं, लिहिलं, रेकॉर्ड केलं आणि मग तिचं प्रतिबिंब आधी हललं. ती नंतर तिच्या नोट्समध्ये शेवटचं वाक्य होतं, "जर हे कोणी वाचत असेल तर आरशाकडे बघू नका." आणि आजही तो व्हिडिओ इंटरनेटवर आहे. कदाचित तुम्हीही पाहिला असेल किंवा पाहणार आहात. काही वेळापूर्वी तुम्ही स्क्रीनकडे पाहिलत आणि कदाचित थोडा वेळ जास्तच पाहिलत. आता एक साधा प्रश्न, तुमच्या स्क्रीनमध्ये सध्या प्रतिबिंब दिसतंय का? आता हळूच तुमचा चेहरा स्थिर ठेवा. डोळे न मिचकावता 5 सेकंद स्क्रीनकडे पहा. 1, 2, 3, 4, 5 झालं. काही लोक म्हणतात त्या 5 सेकंदात त्यांचं प्रतिबिंब थोडं उशिरा हललं. तुमचं. आता शांत बसा. आजूबाजूला काही आवाज आहे का? फॅन, रस्त्यावरचे आवाज ठीक आहे, पण तुमच्या नावाने कोणीतरी हाक मारली का? जर तुम्हाला असं वाटलं की कोणीतरी तुमच्या मागे आहे तर लगेच वळू नका, कारण या कथेत एक नियम आहे, जेव्हा तुम्ही खात्री करता तेव्हा ते पूर्ण होतं. या कथेला हजारो लोकांनी ऐकलं आहे. काहींनी सांगितलं त्यांना काहीच जाणवलं नाही, पण काहींना दुसऱ्या दिवशीपासून बदल जाणवला. उद्या सकाळी तुम्ही आरशात बघाल, सगळं नॉर्मल वाटेल, पण लक्षात ठेवा, पहिला बदल कधीच मोठा नसतो, तो खूप छोटा असतो. जसं हसू थोडं वेगळं वाटणं. एक सोपी चाचणी आहे. उद्या आरशात बघा आणि अचानक कुठल्याही कारणाशिवाय हसा. ताबडतोब थांबा. मग पहा, प्रतिबिंबही तितक्याच वेगाने थांबतं का? तर 2 शक्यता आहेत. तुमचं मन खेळ करतंय किंवा ते शिकतंय. पुढच्या काही दिवसात तुम्हाला तुमच्याच आवाजात विचार ऐकू येतील. सामान्य वाटेल, पण एक फरक असेल. तो आवाज तुमच्यापेक्षा थोडा जास्त शांत असेल, थोडा वेगळा. इथून पुढे 2 मार्ग आहेत. ही कथा इथेच बंद करा. विसरून जा. आरशात कमी बघा. स्क्रीन काळी दिसली की नजर वळवा. कुतूहल ठेवा. पुन्हा आरशात बघा. तपासा. प्रयोग करा. पण लक्षात ठेवा, मार्ग 2 निवडणारे लोक बहुतेक वेळा परत येऊन काही सांगत नाहीत. जर कधी तुम्हाला असं वाटलं की तुमचं प्रतिबिंब आधी हललं, तर लगेच लाईट बंद करा. आरशाकडून दूर जा आणि तुमचं नाव उच्चारू नका. आता तुम्ही काय करणार? कारण ही कथा इथे संपत नाही. ती तुमच्या निर्णयावर चालू राहते. आणि शेवटचं, तुम्ही अजूनही स्क्रीनकडे बघत आहात. कदाचित तुमचं प्रतिबिंबही. दोघांपैकी कोण आधी नजर वळवणार? पुढचा अनुभव. आवाज नसलेलं गाव. विहान. रात्री 11 वाजता शेवटची बस चुकला.
तो पुण्याहून एका छोट्या गावात कुरुळी इंटरव्ह्यूसाठी जात होता. फोनला नेटवर्क नव्हतं, रस्ता ओसाड आणि दूरवर एक फिकट दिवा दिसत होता. तो त्या दिव्याकडे चालत गेला. थोड्या वेळात त्याला एक छोटंसं गाव दिसलं. मातीची घरं, जुन्या कौलांचे छप्पर. पण एक गोष्ट विचित्र होती. पूर्ण शांतता. कुठेही कुत्र्यांचा आवाज नाही, कुठेही माणसांचा आवाज नाही. एक म्हातारी बाई दरवाजात उभी होती. ती त्याच्याकडे पाहत होती. विहान म्हणाला, "आई, इथे राहायला जागा मिळेल का?" ती काही बोलली नाही, फक्त हाताने आत येण्याचा इशारा केला. ती त्याला जेवायला बसवते, मग एका कागदावर लिहिते. इथे कोणीही बोलत नाही. विहान हसतो. "का? काही उरत आहे का?" ती पुन्हा लिहिते. "जर आवाज केला तर ते ऐकतात." तो विचारतो, "ते म्हणजे?" ती थोडा वेळ थांबते, मग फक्त एक शब्द लिहिते, "वरचे." विहानला एक खोली दिली जाते. तो झोपायला जातो. रात्र वाढते. शांतता इतकी गडद होते की त्याला स्वतःचा श्वासही मोठा वाटतो. तो फोन काढतो टाईम बघायला. चुकून फोनचा नोटिफिकेशन साऊंड वाजतो. आवाज खूप छोटा होता, पण त्या शांततेत तो भयानक मोठा वाटला. त्या आवाजानंतर त्याला काहीतरी जाणवलं. छतावर हलकासा खरवडण्याचा आवाज, जणू कुणीतरी चालतंय. तो स्थिर होता. आवाज थांबतो, मग पुन्हा थोडा जवळ, थोडा जड. अचानक त्याला जाणवतं त्याच्या खोलीत कोणीतरी श्वास घेतंय त्याच्याशिवाय. सकाळी तो घाबरलेला असतो. म्हातारी बाई त्याच्याकडे पाहते, कागदावर लिहिते, "तू आवाज केला." तो मान हलवतो. ती पुन्हा लिहिते, "आज रात्री ते जवळ येतील." विहान गाव सोडायचं ठरवतो. तो बाहेर पडतो, पण रस्ता जिथून आला होता ते सापडत नाही. गाव जणू बंद झालं आहे. त्या रात्री सगळे गावकरी घरात बंद. कोणीही बाहेर नाही, कोणीही आवाज करत नाही. रात्री 2 वाजता गावात काहीतरी फिरतं, पण ते चालण्याचा आवाज करत नाही. ते ओढतं, जणू काहीतरी मोठं, जड आणि जिवंत. विहान खिडकीतून बघतो आणि गोठतो. रस्त्यावर काहीतरी पांढरं, लांबट, वाकडं जमिनीवर ओढत जाते. त्याला डोकं नाही, पण ते थांबतं आणि त्याच्या खिडकीकडे वळतं. विहान घाबरून मागे सरकतो आणि नकळत त्याच्या तोंडून आवाज निघतो, "कोण आहे?" त्या एका वाक्याने सगळं थांबतं. बाहेरचं ते स्थिर होतं. मग ते हळूहळू सरकत त्याच्या घराकडे येतं. दरवाजावर कोणीतरी नाही. काहीतरी ठोकतं, पण आवाज नाही, फक्त हलका कंपन. मग अचानक खोलीत तापमान कमी होतं. श्वास धुरासारखा दिसायला लागतो आणि त्याच्या मागे कोणीतरी उभं राहतं. त्याला कळतं ते आवाजावर येत नाही. ते आवाज तयार करणाऱ्याला शोधतं. दुसऱ्या दिवशी गावात सगळं नॉर्मल. म्हातारी बाई एकटी बसलेली. नवीन कागद. तो गेला. त्या दिवशी संध्याकाळी रस्त्यावर एक नवीन प्रवासी दिसतो. तो गावात येतो. म्हातारी बाई दरवाजात उभी राहते आणि पुन्हा एकदा लिहिते, "इथे कोणीही बोलत नाही." जर तुम्ही त्या गावात गेला आणि तुम्हाला एक शब्द बोलायची संधी मिळाली तर तुम्ही काय बोलाल? कारण कदाचित तुमचा आवाज आधीच कुठेतरी ऐकला गेला असेल. विहान गेला, पण गावकऱ्यांना माहिती होतं तो पूर्णपणे नाहीसा होत नाही. कोणीच होत नाही. ती म्हातारी, जिला सगळे आजी म्हणायचे, ती साधी नव्हती. ती या गावात जन्मलेली नव्हती. तीही कधीतरी बाहेरून आलेली होती आणि तिनेही एकदा आवाज ऐकला होता. एकदा आवाज केला होता. तिच्या जुन्या वहीत लिहिलेलं, "पहिल्यांदा ते आले तेव्हा आम्ही सगळे ओरडलो, पण आम्ही जितके जास्त ओरडलो तितके ते जास्त जवळ आले. शेवटी आम्ही शांत झालो आणि ते थांबले." गावात एक प्राचीन विहीर होती. कोणी तिथे जात नव्हतं, कारण लोक म्हणायचे ते वरून येत नाहीत,
ते खाली आहेत. जो नवीन प्रवासी गावात आला होता त्याचं नाव होतं सागर. तो खूप बोलका होता. तो पहिल्याच दिवशी म्हणाला, हे काय वेडेपण आहे, कोणी बोलत का नाही. आजीने त्याला कागद दिला. शांत राहा, रात्री काहीही झालं तरी आवाज करू नकोस. सागर हसला. रात्री शांतता, मग जमिनीखालून आवाज, जणू कोणीतरी खोलीतून वर यायचा प्रयत्न करतंय. सागरच्या खोलीच्या जमिनीवर एक छोटी भेग पडते. त्या भेगेतून थंड हवा येते. तो जवळ जाऊन बघतो आणि थिजतो. त्या भेगेतून कोणीतरी डोळा उघडून त्याच्याकडे बघत असतो. सागर ओरडतो, कोण आहे तिथे. आवाज, तो शब्द, त्या एका क्षणात सगळं बदलतं. भेग अचानक मोठी होते, जमीन हलते आणि त्या भेगेतून हात बाहेर येतात. हात बाहेर येतात, लांब, सुकलेले, पांढरे. ते हात सागरला पकडतात. तो झगडतो पण आवाज करतो. जास्त. ते शरीर खात नाहीत, ते आवाज खातात. आवाज, अस्तित्व, ओळख, जिवंतपणा. सागर खाली ओढला जातो आणि त्याचा आवाज अचानक थांबतो. पूर्ण. सकाळी भेग नाही, सगळं नॉर्मल. फक्त सागर नाही. आजी गावकऱ्यांना सांगते, ते आपल्याला मारत नाहीत, ते आपल्याला शांत करतात. ती पुढे लिहिते, खाली एक जग आहे जिथे फक्त आवाज आहेत, शरीर नाहीत. ते वर येऊन शरीर शोधतात. बोलू नका, गाऊ नका, नाव उच्चारू नका, भीतीतही ओरडू नका, कारण आवाज म्हणजे दार. त्या रात्री आजी एकटी बसलेली असते. ती खूप वर्षांनी हळूच एक शब्द बोलते, पुरे. कारण तिला कंटाळा आला होता शांततेचा, जिवंत असूनही न जगण्याचा. त्या शब्दानंतर तिच्या घराखाली जमीन हलते. भेग उघडते. भेग उघडते. हात बाहेर येतात. ती पळत नाही, ती ओरडत नाही, ती फक्त हसते आणि स्वतःहून खाली उतरते. गाव पुन्हा शांत आहे. आजी नाही, पण नियम अजून आहेत. तुम्ही ही कथा ऐकली, तुमच्या डोक्यात आवाज झाले, तुम्ही शब्द मनात उच्चारले. आवाज फक्त बोलल्यावर होतो की विचार करता नाही. शेवट. कारण जर विचारही आवाज असेल तर तुम्ही कधीच शांत नव्हतात.